आता आपण शेवग्याची रस्सा भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत. त्यासाठी मी इथे 3 ते 4 शेवग्याच्या शेंगा घेतल्या आहेत. त्या अशा प्रकारे कट करून घ्यायच्या आहेत. जेवढी त्याची साल काढता येईल तेवढी काढायची. साल काढल्यामुळे आपल्या भाजीला टेस्ट खूप छान येते आणि शेंगांना आतपर्यंत तिखट मीठ लागतं. आता आपण ह्या शेंगा स्वच्छ धुवून एका भांड्यामध्ये चांगले 5 ते 10 मिनटं शिजवून घ्यायच्या आहेत. शेंगा शिजवताना एक ग्लास पाण्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे. आता एक वाटण तयार करायचं आहे. त्यासाठी 2 इंच खोबऱ्याचा तुकडा, 1 वाटी शेंगदाणे, 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या, 2 कांदे भाजून घेतले आहेत, भरपूर सारी कोथिंबीर. हा मसाला चांगला बारीक करून घ्यायचा आहे. आता आपण तोपर्यंत शेंगा शिजत की नाहीत ते पाहून घ्यायचे आहे. आता मी इथे 70 ते 80% शेंगा शिजवून घेतल्या आहेत. आता ह्या शेंगा शिजवून झाल्या आहेत. आपण आता भाजीला फोडणी देण्यासाठी एका कढईमध्ये 2 पळी तेल टाकून घ्यायचं आहे. त्यामध्ये 1 चमचा जिरे आणि 8 ते 9 कढीपत्त्याची पाने टाकून घ्यायची आहेत. आणि आपण जे वाटण तयार केलं आहे ते सर्व टाकून चांगलं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. आता आपलं वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत परतवून घेतल्यानंतर यामध्ये एक पिकलेला टोमॅटो टाकून घेतला आहे आणि बेसिकचे मसाले, एक कांदा लसूण मसाला, धना पावडर, हळद आणि गरम मसाला टाकून चांगलं परतवून घ्यायचं आहे. आता आपण मसाले परतल्यानंतर ज्या शिजवून घेतलेल्या शेंगा आहेत त्या देखील 1 मिनिटभर चांगलं परतवून घ्यायच्या आहेत. आपण जे शेंगा शिजवल्या आहेत तेच पाणी आपण या भाजीमध्ये टाकणार आहोत. आता आपण यामध्ये आपल्याला जेवढा रस्सा हवा आहे तेवढा आपण पाणी टाकून घ्यायचं आहे. आता मला अजून रस्सा हवा आहे, त्यामुळे मी यामध्ये अजून 1 ग्लास पाणी गरम करून घेतलं आहे तेच टाकणार आहे. पाणी गरमच टाकायचं, थंड टाकलं तर आपल्या शेंगांची चव बिघडू शकते. अशा प्रकारे आपण सर्व पाणी टाकून घेतलं आहे. आता यात चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि 1 मिनिटभर झाकण ठेवायचं आहे. भाजीला उकळी फुटली की यामध्ये आपण बारीक केलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि 10 ते 15 मिनटं आपण ही भाजी उकळवून घ्यायची आहे. कारण का आपण शेंगा 70% शिजवल्यामुळे आपली भाजी 10 ते 15 मिनटात तयार होते. बघताय ना किती छान अशी तरी आली आहे आणि शेंगा देखील एकदम परफेक्ट शिजल्या आहेत. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक छानशी कमेंट करा, लाईक करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.